नमस्कार श्रोते, मी ज्योतिषशास्त्री दिनेश जोशी दिनांक 30 नोव्हेंबर 2025 रोजीचे दैनिक फलादेश सांगायला सुरुवात करीत आहे. आजचा पंचांग आज मार्गशीर्ष शुक्ल दशमी असून वार रविवार आहे. आज उत्तर भाद्रपद नक्षत्र असून चंद्र मीन राशीत आहे. आजचा योग स्थिर आहे, ज्याचे फल गृहारंभ आहे. याचाच अर्थ आज आपण नवीन काही गोष्टीला सुरुवात करू शकतो. आजचा दिवस चांगला आहे, सर्वांसाठीच चांगला आहे. आज राहुकाल दुपारी 4:30 ते 6 या कालावधीमध्ये आहे. या कालावधीमध्ये मात्र कुठल्याही नवीन कार्याला प्रारंभ करू नये. चला तर बघूया आजचा फलादेश. मीन रास. आज दिवसाची सुरुवात सावध, संत, आळसाची अशी काहीशी आळसवाने होणार आहे. आजचा दिवस आपल्यासाठी चांगला आहे. संतती सुख चांगले आहे. भाग्य आपल्याला साथ देणारे आहे. आज थोडा लाभ आपल्याला पदरात पाडून घ्यावा लागेल. आज घरासंबंधीचा पत्रव्यवहार, काही कागदपत्रे आपल्या ठिकाणी व्यवस्थित आहे का, आपला हिशोब बरोबर जमतोय का, हे आज आपण मात्र चेक करा. कागदपत्रे तपासून बघा. आज हितशत्रू नामोहरम होणार आहे. या परिस्थितीचा फायदा आपण जरूर उचला. आपल्याला आज काही आध्यात्मिक गोष्टीचा अभ्यास करता आल्यास तो जरूर करा. दत्त मंदिरात मुलांसोबत जा, दत्ताचे दर्शन घ्या, आपला फायदा होईल. मेषरास. आज आपली मानसिकता काहीशी द्विधा होणार आहे. आज आपल्याला निर्णय घेण्याचे जरा थोडेसे कष्ट पडणार आहे, पण काळजी करू नका. आज आपले उत्पन्न चांगले राहणार आहे, खर्च कमी होणार आहे. अकस्मात धनयोग संभवतो, गृहसौख्य उत्तम असणार आहे. संतती संदर्भात मात्र आपल्याला काही चिंता करण्याची आवश्यकता आहे. विशेषतः राहू कालामध्ये आपण त्यांना जरूर सांभाळावे. हितशत्रू प्रबल आहेत. आज आपण पत्रावर करताना, कम्युनिकेशन, फोनवर बोलताना किंवा ईमेल वगैरे तत्सम संबंधी काही हाताळणी करताना आज आपण सावधानतेने सगळ्या गोष्टी बघा. गैरसमज होण्याची शक्यता आहे. आज घरासंबंधी, आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणासंबंधी काही आपल्याला तजवीज करून ठेवायची असेल, दीर्घकालाची काही सूत्रता आपल्याला नियोजित करायची असेल तर आजचा दिवस चांगला आहे. त्या संबंधामध्ये आपण जरूर निर्णय घ्या. आजच आपण त्या गोष्टी अंमलात आणायला सुरुवात करा. भविष्यातील बचत, भविष्यासाठी बचत आजच आपण सुरुवात करा. व्यावसायिक लोकांनी मात्र आपल्या व्यवसायामध्ये अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. मेहनतीची तयारी ठेवा. आज घरातच दत्तगुरूचे दर्शन आपल्याला फायदा देणार आहे. वृषभ रास. आज लोकसंग्रह, मित्रपरिवार, शेजारील, आपल्या आजूबाजूचे लोक आपल्याला फायदा करणार आहेत. आज त्यांच्याशी संपर्क व्यवस्थित राहणार आहे. ते मदत तत्परतेला तयार आहेत. विवाह इच्छुकांचे विवाह ठरण्याचा आजचा दिवस आहे. आज आपल्या मुलाबाळांसमवेत काही वेळ घालवा. त्यांचा अभ्यास तपासा, त्यांच्या योजना लक्षात घ्या. त्यांच्या भावी योजना काय आहे ह्या लक्षात घेऊन पुढील मार्गाला अनुसरा. आज शनी महाराजांना तेलाचा अभिषेक करा आणि दर्शन घ्या, फायदा होईल. मिथुन रास. आज आपली आर्थिक आवक उत्तम राहणार आहे. गृहसौख्य उत्तम आहे. मातृसंदर्भात, मुलांसंदर्भात योग्य निर्णय घेण्याचा दिवस आहे. हितशत्रू आपल्या हालचाली वाढवणार आहेत. आपण आपल्या कामाशी एकनिष्ठ राहा, कायद्याचे पालन करा. शक्य झाल्यास आज सुवासिनीला साडी चोळी भेट द्या, अर्पण करा. जोडीदार, भागीदार समजुतीने वागतील, त्यांच्याकडून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. एक काळजी घ्या, आपल्या देवाविषयी, धर्माविषयी आणि विशेषतः आपल्या नशिबाविषयी अजिबात तुच्छतापूर्वक, हीनतेपूर्वक किंवा आपल्यालाच वाईट वाटेल असं काही बोलू नका. नाहीतर आपल्याला त्याचा पश्चाताप करावा लागेल, आपले नुकसान होईल. आज आपण आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी दत्तगुरूचे दर्शन घेतल्यास फायदा होईल. कर्क रास.
आजचा दिवस आपल्यासाठी अतिशय उत्तम आहे. आर्थिक आवक कमी होईल, पण भाग्य आपल्याबरोबर असल्यामुळे त्याची भरपाई निघून जाईल. संतती संदर्भात आनंद वार्ता, गृहसौख्य उत्तम, जोडीदार साथ देणार आहे. आज व्यवसाय चांगला चालणार आहे. नोकरदारांसाठी वातावरण चांगले असणार आहे. आज राहू काल दुपारी 4:30 ते 6 या कालावधीमध्ये असल्याने या कालावधीमध्ये जर आपण घरात असाल तर आपण घरी कागदावर दत्तगुरूंचे किंवा भगवान विष्णूचे नामस्मरण लिहा. दिवस उत्तम जाईल. सिंह रास, आज मानसिकता थोडी द्विधा होईल. निर्णय घेणे जरा अवघड जाईल, पण निर्णय क्षमता टिकवा. खर्चाचा बोजा वाढणार आहे. आपले शत्रू प्रबल होत आहे याचा हा पुरावा आहे. घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता आहे. जोडीदार, माता भागीदार यांच्या संदर्भात कारण नसताना आपल्याला चिंता सतावणार आहे. आज राहू काल विशेष सांभाळा. आज गणपतीचे दर्शन घ्या, लाल फूल वाहा, दिवा लावून दर्शन जरूर करा, फायदेशीर आहे. कन्या रास, आर्थिक आवक चांगली. स्वतःबद्दल आत्मविश्वास बाळगा. आपल्या आत्मविश्वासात कमी येऊ देऊ नका. जोडीदार, संतती, भागीदार आपल्याला मानसिक थकवा आणणार आहे, हे लक्षात घ्या. व्यवसाय संबंधी अडचणी येणार आहेत. आज नोकरदारांसाठी अतिशय चांगला दिवस आहे. मित्रपरिवार, शेजारचे, सोबतचे लोक यांच्याशी चांगले संबंध ठेवा. आज तरी संबंध चांगले ठेवा, त्याच्यामुळे आज आपल्याला फायदा होण्याची शक्यता आहे. आज दत्तगुरूंचे दर्शन, जलाभिषेक करून घ्या, फायदेचे राहील. तुला रास, आर्थिक आवक उत्तम राहणार आहे. जोडीदार, भागीदार उत्तम साथ देणार आहेत. हितशत्रू कमजोर होणार आहेत. नोकरी संदर्भामध्ये आपल्याला गोड वार्ता ऐकायला मिळणार आहे. संतती असणाऱ्यांनी आज संततीची विशेष काळजी घ्यावी. राहू काल विशेष सांभाळावा, जो दुपारी 4:30 ते 6 या कालावधीमध्ये आहे. व्यावसायिक लोकांना आनंदाचा दिवस आहे. एखाद्या तज्ज्ञाशी सहज म्हणून संपर्क साधा, आपला फायदा होईल. आज संततीसोबत आध्यात्मिक चर्चा, गप्पा गोष्टी, भजन कीर्तन केल्यास फायदा होईल. वृश्चिक रास, आज उत्साह भरपूर, आवक चांगली, खर्च अधिक चांगला होणार आहे. पत्रव्यवहार, वार्तालाप, कम्युनिकेशन या संदर्भात मात्र काळजी घ्या. घरात महादेवाचा मंत्र म्हणा. राहुकाल सांभाळा. संततीला आज आपल्या आधाराची गरज आहे. त्यांच्याशी सांत्वनपर 2 शब्द बोला. विवाह इच्छुकांचे विवाहासाठी आज प्रवास करावा, आपल्या फायद्याचे राहील. नोकर वर्गाने मात्र शांतपणे, निमूटपणे आपले काम करावे, अन्यथा वरिष्ठ आपल्याशी नाराज होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक लोकांनी मात्र कायद्याचे, नियमाचे पालन करून काम करावे. आज दत्तगुरूंचे दर्शन घ्या. जलाशयाजवळील मंदिरात जाऊन दत्तगुरूंचे दर्शन घेतले तर आपल्याला अधिक फायदा होणार आहे. धनुरास, आज आवक कमी, खर्च जास्त, मानसिक चिंता, गृहासंबंधी, मातेसंबंधी आपल्याला चिंता सतावेल. जोडीदार, भागीदार आपले सल्ले ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. आज स्थितप्रज्ञ राहावे हेच उत्तम. आज गणपतीचे दर्शन किंवा दत्तगुरूंचे दर्शन दिवा लावून घ्या, दिवा लावून करावे. शक्य असल्यास कोणाला तरी वस्त्रदान करा, फायद्याचे राहील. मकर रास, आजचा दिवस आपल्यासाठी चांगला, आवक चांगली असेल, अनेक लाभ आपल्या पदरी येतील. बोलणे मात्र कमी, मोजके, बुद्धिसूट ठेवा. मानसिकता अध्यात्माची ठेवा. गृहसौख्य उत्तम, घरासंबंधी चिंता सुटतील. नोकरी करू इच्छिणाऱ्याने नोकरीच्या मागे न लागता आज जर नवीन काही व्यवसाय करण्याचा प्रारंभ केला तर तो आज उत्तम आपल्याला राहील. फायदा, व्यवसाय सुरू चांगला होईल, फायदा होईल. जोडीदार, भागीदाराची उत्तम साथ आपल्याला लाभेल. आज देवी मंदिरात आरतीच्या वेळेस जाऊन दर्शन घेतल्यास आपल्याला फायदा होईल. आज आपण कोणाला तरी सोबत न्या, चांगले राहील. कुंभ रास, आज लोकसंपर्कातून थोडा फायदा होईल. संततीच्या दृष्टीने आजचा दिवस उत्तम आहे. नोकरदारांसाठी चांगला आहे, व्यावसायिक लोकांना मात्र कष्टदायक आहे.
जोडीदार भागीदार आज खाटवादीपणा दाखवतील. आज आपण देवी मातेची आरती करून दर्शन घ्या, आपल्यासाठी फायदा राहील. इति शुभम भवतु.